चल सामन्याला सुरुवात करायची. आता मात्र पहिले सर्व युद्ध संपले आहेत आणि महायुद्धाला इथून मात्र आता सुरुवात झाली. शेवटची लढत वाडा प्रीमियर लीग 2025 ह्या पर्व 4 आणि आता शेवटचा सामना, शेवटची लढत, मेगा फायनल आपल्या भेटी झाली. एका बाजूला संघ आहे निर्भय 7 स्टार आणि कुडांबे ब्रदर्स. मोल गोलंदाजी मार्कवर पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. सामन्याला होते सुरुवात. अजिंक्य स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ओम. पहिला चेंडू इथून मात्र फुल टॉस होता, त्याला मात्र ड्राईव्ह केला. आपण पाहतोय डीपेस्ट्रा वर रेझन मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठली धाव मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो अजयच्या माध्यमातून ऑफ साइडला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आता रिफ्लेक्शन झालंय. आपण पाहतोय ऑन साइडच्या खेळाडूला पायाला स्पर्श येऊन चेंडू चाललाय सीमा पार चौकार. तीन षटकांची लढत आणि आता 2 चेंडूवरती 4 धावा जमवल्यात गुडांबे ब्रदर्स या संघाने. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला जाऊन दिशा द्यायची होती, जमलं नाहीये. बॅटची लिडिंग एज, ऑफ साइडला चेंडू आहे, कुठली धाव नाहीये. पुन्हा एकदा टॅप केलाय आणि तोच रिझल्ट भेटेल अजिंक्यच्या बॅट मधून. वैयक्तिक हा दुसरा चौकार आहे. चला स्पीड अप करायचंय. आठ धावा फलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय जागा बनवली होती, रूम बनवला होता, मात्र व्यवस्थित बॅटवर चेंडू आला नाहीये. 8 धावा झाल्यात. डाऊन द लेग आहे आणि यस पंचांचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर. एक एक्स्ट्राची धाव आहे, 9 धावा. पुन्हा एकदा टॅप केला त्या साइडला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि आपण पाहतोय गोडांबे ब्रदर्स या संघाची धाव संख्या आहे लॉस ऑफ 0 विकेट, 9 रन ऑन स्कोर बोर्ड. यश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकिंगला आता ओम, ज्या ओमने आपण पाहिलं तर कंटिन्यू 3 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलेत. मात्र आता समालोचकाला इथून वेध घेतला होता. नो बॉल आहे वेस्टाईच्या वरती. येस नो बॉल आहे. टॅप केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं फिल्डिंग आहे. चला चौकार आहे.
चौकार आपण पाहतोय मिळालाय. पुढील चेंडू पूर्णपणे बीट झालाय, वेगाने बीट केलंय आपण पाहतो यशने. टप्प्यावरती गोलंदाजी. फुल टॉस चेंडू पुढे सरसावत असताना आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड आले होते. डान्सिंग डाऊन द ग्राउंड ज्याला म्हटलं जातं, मात्र फक्त एकच धाव मिळेल. स्टेप आउट केलं होतं बॅट्समनने आणि नो चेंडू नाहीये, पंचाने तेच सांगितलंय. पुढे चेंडू नो बॉल आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 9+2 अशा 3 धावा एकंदरीत आता इथे मिळतील. पुढील चेंडू बॅटशी गडा पाठीमागे चाललाय. यष्टी रक्षकाने चेंडू गॅदर केला आपण पाहतोय प्रसाद यांनी आणि एक धाव मिळेल. 5 चेंडू, शेवटचा चेंडू आहे आणि फलंदाज बाद. ओम स्टंपिंगच्या माध्यमातून आता मात्र प्रसादने इथून ओमला बाद केलंय. आता स्वतः संघ मालक रविदादा आता मैदानामध्ये चाललेत. धावफलक धावसंख्या किती झाली? 20 ऑन स्कोर बोर्ड. आता एक विकेट इथून मात्र माघारी परतली कोडांबे ब्रदर्स या संघाची. रोहिदास आता मात्र पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी देत व षटक हाताळायचं. अजिंक्य जो मात्र इनफॉर्म आहे बॅट्समन, अद्याप त्याने 3 चौकार दाखवलेत. येस 20 धावा झाल्यात. पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. आता धावा झाल्यात 22. पुन्हा एकदा आपण पाहतो हा चेंडू वाईड आहे, डाऊन द लेग आहे. जास्त टर्न करायचं रोहिदासला आणि मात्र तेवढंच इलेव्हेशन मिळत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो बाहेर निघालाय. लेग स्पिन्स प्रात्यक्षिक रोहिदासच्या माध्यमातून सातत्याने पाहिलंय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील हा देखील चेंडू लेग स्पिन होत नाहीये. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे डिक्लेअर झोन मध्ये. आता धावा होतील 26. 3 चेंडू आणि 26 धावा. पुढील चेंडू आणि बाहेर आहे की नाही पंच नक्कीच दर्शवतील. 2 धावा आहेत. 28 धावा. टॅप केला क्षेत्ररक्षक आहेत आणि झाली गलतीच मिस्टेक. मात्र मिस्टेक आता ही महागात पडेल की काय, कारण आता धावफलक जाऊन पोहोचेल 30+32 या आकड्यावरती. टॅप केलाय आणि शेवट गोल केला अजिंक्यने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धावा आणि 37 धावेंचा आता टार्गेट आहे निर्भय 7 स्टार या संघासमोर.
चला सामन्याला सुरुवात करायची. 37 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज ओम. चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. पहिला चेंडू टॅप केलाय, चाललाय, आपण पाहतो सरळ रेषेत ओव्हर बॉलर हेड चौकारासाठी. चांगली बॅटिंग आहे अमोलने. याआधी देखील या संघाने 36 धावांचं टार्गेट पार केलंय आणि आता 37 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढील चेंडू चाललाय पुन्हा एकदा. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार अमोल यांच्या बॅट मधून. अशाच पटक्यांची गरज आहे कारण 37 धावांचं हे आव्हान पेलवायचं आहे. डाऊन द लेग आहे आणि यस इट इज वाईट बॉल. 9 धावा. सॉफ्ट हँडने खेळण्यात एक छोटी धाव घ्यायची. रनआउटची चान्स आणि रोहिदास सुखरूप रित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आलाय स्ट्रायकर एंडच्या. 10 धावा झाल्यात. 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू वेगवान होता आणि गतीने बीट केलंय रोहिदासला. चांगली गोलंदाजी ओमची. हा चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळतील 2. धाव फलक जाऊन पुसेल 12. पुन्हा एकदा हलक्या हाताने सॉफ्ट टच केलाय. 12 धावा. पहिल्या षटकाची होते समाप्ती. बारा धावा आहेत धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको, लगेच गोलंदाज तयार व्हा. पहिला चेंडू सरळ रेषेत आहे, चालला आपण पाहतो पायाला लागून क्रॉस आहे. 2 धावा मिळतील. यस 14 धावा धावफलकावरती आता. पुढील चेंडू पुन्हा एकदा सॉफ्टहँडने खेळत असताना डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव मिळेल. 15 धावा. बॉल बॅक ड्राईव्ह आहे आणि 2 धावा मिळतील. 3 मिळतील. क्रॉस आहे. अठरा धावा आहेत. पुन्हा एकदा आता आपण पाहतोय 2 धावा मिळतील. 20 धावा झाल्यात. अजूनही 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू 17 धावांची गरज. चला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी. रोहिदासला इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आता मोक्याच्या सनी रोहिदास बाद होतोय. स्वतःवरती थोडासा नाराज असेल, मात्र अजूनही 7 चेंडू मध्ये 17 धावाची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रसाद. हा चेंडू महत्वाचा आहे.
हा चेंडूवरती जर चौकार आला तर सामना नक्कीच रोमहर्षक होईल. सात चेंडू आणि 17 धावांची गरज. हा चेंडू टॅप केला, क्षेत्ररक्षक आहे, चांगले असं फिल्डिंग झाली आणि धावा आपण पाहतोय पंचांचा निर्णयाने बाकी आहे. DRS घेतला गेला फोर्स चेक करण्यासाठी. येस, चौकार आहे आणि आता 6 चेंडू 13 धावांची गरज. चला सामना सुरू करायचा लगेच. प्रसाद स्ट्राईक एंडला असतील, नॉन स्ट्राईक एंडला अमोल. ज्या अमोलने इथून मात्र सामना खेचलाय आपल्या संघाच्या बाजूने, तो आता शेवटच्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला आहे. प्रसादला एवढंच करायचं आहे की अमोलला स्ट्राईक एंड वरती आणायचंय. पहिला चेंडू इथून मात्र फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र अमोल स्ट्राईक एंडला आलाय. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आज मैदानामध्ये जातोय. चला टीम मीटिंग नकोय. 5 चेंडू 13 धावा. चला 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चला टाळ्या होऊन जाऊ देत एकदा या सामन्यासाठी, या फायनल साठी. हा चेंडू नोया कीपरने बीट झालाय. मोक्याच्या क्षणी या 2 धावा मोफत मिळतील. आपण पाहतो आता 5 चेंडू 11 धावांची गरज. पुढील चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आहे. 2 धावा मिळतील. आता 4 मध्ये करायच्यात 9. हा चेंडू सरळ रेषेत आहे, चौकार आलाय आणि आता सामन्यामध्ये आपण पाहतोय रोमांचक निर्माण झालाय. 3 चेंडू करायच्यात 5 धावा. पुन्हा एकदा सरळ रेषेत फटका आहे, मात्र अजिंक्यने चांगली फिल्डिंग केली. 2 चेंडू 4 धावांची 5 धावांची गरज. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. हा चेंडू चौकार वसूल केलाय. आता 1 चेंडू करायची, 1 धाव. चला ज्याप्रमाणे फायनलचा थरार प्रत्येक खेळाडूला प्रेक्षकाला हवा असतो, तेच प्रात्यक्षिक मैदानामध्ये कंपल्सरी चेजिंग आहे. एका चेंडू मध्ये 1 धाव. चला या शेवटच्या चेंडू साठी होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. अमोलने खरखर एकटा जो आपण पाहतो झगडला. खऱ्या अर्थाने अमोलसाठी 2 शब्द बोलायचं झालं एवढंच म्हणेल की खेळता खेळला पडलो जरी तरी खंत नाहीये, कारण शांत बसायला आता मी काय संत नाहीये. एका ती झुंज लढवली आता आणि अमोल वरती आता आशा पल्लवी. ते 1 चेंडू आणि 1 धाव. गेम ऑन.
हा चेंडू नोय आणि सामना फिनिश जिंकलाय. आपण पाहतोय वाडा प्रीमियर लीग 2025 चा विजयी संघ आहे निर्भय 7 स्टार. चला स्टंप जमा करायचे नाहीतर आपल्या मानधनामधून पैसे कट केले.